Hello students, in the previous video we have studied the asexual reproduction. Okay, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिले होते, त्याचे वेगवेगळे मोड्स आहेत किंवा वेज आहेत त्या पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे दॅट इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, नाउ व्हॉट इज मीन बाय द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? Plants reproduce asexually through their vegetative parts. It is called as a vegetative reproduction. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाला म्हटलेलं आहे की प्लांट कसे होतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. असेक्शुअल होते म्हणजे काय की तिथे 6 ऑर्गन्स 6 सेल किंवा गमिट सेल यांचं फ्युजन होत नाही, त्याला काय म्हटलं जातं, असेक्शुअल म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे जे रिप्रोडक्शन आहे प्लांट्समध्ये हे कोणाच्या थ्रू होतं, त्यांच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सच्या थ्रू जेव्हा रिप्रोडक्शन होतं त्यालाच म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यालाच काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता हे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे कोणते, जसं की स्टेम झालं, लीफ झालं आणि रूट्स झाले, हे काय आहेत, प्लांट्सचे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत. तर या स्टेम, लीफ आणि रूटपासून जेव्हा असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं प्लांट्सचं, त्यालाच काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यालाच काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. कशापासून होतं, जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत जसं की स्टेम आहे, लीफ आहे, रूट आहे, यांच्यापासून जेव्हा रिप्रोडक्शन होतं असेक्शुअली त्याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, नाउ हेन्स द न्यू प्लांट्स फॉर्म्ड आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर प्लांट्स. आणि हे जे नवीन प्लांट्स जे तयार झालेले आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पासून, ते कसे असतात, जेनेटिकली आयडेंटिकल असतात. जेनेटिकली आयडेंटिकल असतात म्हणजे काय की त्यांच्या पॅरेंट्समध्ये जे जीन्स आहेत ते तसेच्या तसे आपल्याला न्यू प्लांट्समध्ये पाहायला मिळतात. त्यालाच काय म्हटलं जातं, जेनेटिकली आयडेंटिकल. म्हणजे काय, सगळेच्या सगळे जीन्स जे काय आहेत तसेच्या तसे आहेत, त्यालाच काय म्हटलं जातं, जेनेटिकली आयडेंटिकल. तर हे जे प्लांट्स असतात ज्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन झालेलं आहे ते जे प्लांट्स आहेत, ते फॉर्म झालेले प्लांट्स आहेत, ते कसे आहेत, जेनेटिकली आयडेंटिकल आहे त्यांच्या न्यू पॅरेंट्स सोबत. ओके, तर हे जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे हे फ्यू मेथड जे आहेत आपल्याला नॅचरली ऑकरिंग अशा दिसत नाहीत, म्हणजे नॅचरली त्या प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर हे जे वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्सला म्हटलं जातं आर्टिफिशियल मेथड्स. ओके, जे नॅचरली ऑकरिंग नसतात प्लांट्समध्ये त्यांना काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल मेथड्स म्हटलं जातं. ओके, तर ह्या ज्या आर्टिफिशियल मेथड्स आहेत, ह्या आर्टिफिशियल मेथड्स ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये यूज केल्या जातात. कशासाठी, इन ऑर्डर टू मल्टिप्लाय फ्रेश स्टॉक ऑफ प्लांट्स. फ्रेश स्टॉक ऑफ प्लांट्स मिळण्यासाठी ह्या ज्या आर्टिफिशियल मेथड्स आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या, त्या ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये यूज केल्या जातात. ॲग्रिकल्चर म्हणजे जे क्रॉप प्लांट्स आहेत त्यांच्या स्टडीला आपण ॲग्रिकल्चर म्हणतो, आणि हॉर्टिकल्चर म्हणजे जे फ्रूट जे प्लांट्स आहेत त्यांच्या स्टडीला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो. तर हे ज्या ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते यूज केलं जातं कशासाठी, नवीन जे प्लांट्स आहेत ते मिळण्यासाठी ह्या आर्टिफिशियल मेथड्स यूज केल्या जातात. तर या आर्टिफिशियल मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, जसं की फर्स्ट आहे कटिंग, देन सेकंड आहे ग्राफ्टिंग आणि थर्ड आहे टिश्यू कल्चर. या ज्या 3 आर्टिफिशियल मेथड्स आहेत त्या आपल्याला स्टडीला आहेत, ज्या यूज केल्या जातात ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये. ओके, कशासाठी, कारण की नवीन व्हेरायटीज जे डिझायर्ड व्हेरायटी आहेत त्या प्रपोगेट करायच्या आहेत, म्हणजे काय की नवीन आपल्याला लावायच्या आहेत त्या पुष्कळ प्रमाणात, त्या ह्या आर्टिफिशियल मेथड यूज केल्या जातात. हे डिझायर्ड व्हेरायटी अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट, म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल ह्युमन्सची तशानुसार हे जे या कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चरमुळे या नवीन जे प्लांटलेट्स आहेत ते तयार केल्या जातात आणि तशानंतर ते प्लांटेड केल्या जातात. ओके, तर फर्स्ट आहे दॅट इज द कटिंग. कटिंगमध्ये काय म्हटलं आहे, इट इज द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बर्ड्स आर यूज्ड फॉर द प्रपोगेशन. म्हणजे काय केलं जातं या कटिंगमध्ये की कोणताही छोटंसं जे पार्ट आहे प्लांटचं, व्हेजिटेटिव्ह पार्टचा प्लांट घेतला जातं जिथे काय 1 or more बर्ड्स आहेत. ओके, बर्ड असतात
इथे ते घेतल्या जातात, ते त्यांचं कट केलं जातं आणि ते प्रपोगेशनसाठी यूज केलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, कटिंग म्हटलं जातं. ओके, तर जसं की स्टेम कटिंग, स्टेमचा एक छोटासा पार्ट घेतला ज्याला बड आहे आणि तिथून पासून त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार केलं जातं, त्यालाच म्हटलं जातं स्टेम कटिंग. आणि हे स्टेम कटिंग आपल्याला कुठे पाहायला मिळतं, रोज आणि बोगनविलिया, गुलाबामध्ये आणि बोगनविलिया हे जे प्लांट आहे यांच्यामध्ये हे स्टेम कटिंग यूज केलं जातं. म्हणजे काय की रोजची, जसं की आपण तुम्हाला माहिती आहे की रोजची आपण काय करतो, एक कलम लावल्या जाते. म्हणजे काय की एखादी काडी घेतो आपण, स्टेम घेतो त्याची आणि ती व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी ती लावतो, प्लांट करतो, तर यालाच काय म्हटलं जातं, स्टेम कटिंग म्हटलं जातं. तसंच प्रकारे आपण बोगनविलियामध्ये सुद्धा करतो, बोगनविलियाची स्टेम घेतो, ती कट करतो आणि ती नवीन नवीन ठिकाणी प्लांट करतो, तर यालाच काय म्हटलं जातं, स्टेम कटिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर लीफ कटिंग सुद्धा केलं जातं सॅसनेव्हिरामध्ये. सॅसनेव्हिरा हे प्लांट आहे, यांचं जे लीफ आहे ते कट करून नवीन ठिकाणी लावलं की तिथून पासून एक नवीन प्लांट त्याचं तयार होतो, त्यालाच म्हटलं जातं लीफ कटिंग म्हटलं जातं. ओके, हे लीफ कटिंग कुठे पाहायला मिळतं आपल्याला, सॅसनेव्हिरा या प्लांटमध्ये. त्याच्यानंतर ब्लॅकबेरी हे जे प्लांट आहे, ब्लॅकबेरीमध्ये रूट कटिंग केलं जातं. तर ब्लॅकबेरीचे जे लीफ आहे ते त्याचे जे रूट आहेत ते कट करून नवीन ठिकाणी लावलं जातं आणि त्याच्यापासून एक आपल्याला नवीन प्लांट ब्लॅकबेरीचं म्हणजे निघतं, त्यालाच म्हटलं जातं रूट कटिंग. तर इथे काय दिसलं आहे की कटिंगमध्ये की आपण काय करत आहे, जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत जसं की स्टेम आहे, लीफ आहे आणि रूट्स आहेत, हे कट करतो आहे आणि नवीन नवीन ठिकाणी ते प्लांट काय करत आहे, लावत आहे आणि प्रपोगेट करत आहे, यालाच काय म्हटलं जातं, कटिंग म्हटलं जातं. याच ही काय आहे, फर्स्ट आर्टिफिशियल मेथड आहे जी यूज केले जाते ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंग कशाला म्हटलं जातं, हिअर पार्ट्स ऑफ टू प्लांट्स आर जॉईंड इन अ वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट. ओके, तर ग्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं की दोन प्लांट्स जे जे पार्ट आहेत ते असे जॉईन केले जातात की ज्याच्यामुळे ते एक नवीन प्लांट तिथे तयार झालेलं आपल्याला तिथे तयार दिसून येतं. ओके, तर या ज्या ग्राफ्टिंगमध्ये काय होतं की दोन पार्ट्स आहेत, दोन जे प्लांट्स आहेत त्यांचे एक एक पार्ट घेतला जातो आणि त्याच्यानंतर एक प्लांट म्हणून तिथे तयार होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, ग्राफ्टिंग म्हटलं जातं. ओके, तर आता इथे पहा, ही ग्राफ्टिंगची डायग्राम आहे. तर इथे काय दिसतं आहे आपल्याला की इन दिस मेथड पार्ट ऑफ अ स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड. इथे काय दिसतं आहे की एक प्लांट आहे आपलं, त्याच्यामध्ये जे स्टेम आहे त्यांच्यामध्ये जे आपल्याला बड दिसत आहे, हे बड आपण कट केलं. ओके, आता हे जे बड आहे एका प्लांटचं आपण कट केलं, तर ह्या बर्डला काय म्हटलं जातं, सिओन म्हटलं जातं. ओके, आता हे जे सिओन आहे हे आपण कट केलं एका प्लांटपासून आणि हे जे सिओन आहे हे जॉईन केलं दुसऱ्या प्लांटला कोणाला जॉईन केलं, या स्टॉक प्लांटला जॉईन केलं. म्हणजे काय की हे जे स्टॉक आहे हे काय आहे, रूटेड प्लांट आहे. म्हणजे काय की त्यांची जमिनीत रूट्स आलेले आहेत, अशा प्लांटला काय म्हटलं जातं, स्टॉक म्हटलं जातं. तर हे जे सिओन आहे जे दुसऱ्या प्लांट पासून घेतलेलं आहे आपण बड, हे आपण कट केलं आणि हे जे सिओन आहे जे स्टॉक प्लांट आहे, म्हणजे काय जे रूटेड प्लांट आहे, ज्याला रूट्स आलेले प्लांट आहेत, त्याच्यावर आपण काय केलं, जॉईन केलं. हे पहा इथे जॉईन केलेलं आहे सिओन, हे या प्लांटवर या स्टॉकवर आपण जॉईन केलं आणि यालाच काय म्हटलं जातं, ग्राफ्टिंग म्हटलं जातं. ते याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, ग्राफ्टिंग म्हटलं जातं. तर इथे काय आहेत, दोन प्लांट्स आहेत, एक प्लांट काय आहे, स्टॉक आहे म्हणजे काय की रूटेड प्लांट आहे, ते पूर्ण रूट्स आलेले आहेत, त्याला ते जमिनीत रूट्स आलेले आहेत, असं एक प्लांट आहे. आणि दुसरं प्लांट आहे त्याच्यामधून काय घेतलं आपण, एक बर्ड काय केला, कट केला, त्या बर्डलाच काय म्हटलं जातं, सिओन म्हटलं जातं. आणि हे जे सिओन आहे हे कुठे जॉईन केलं जातं, या स्टॉकवर जॉईन केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस थ्रेड. आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून एक नवीन न्यू प्लांट तिथे तयार होत आहे, यालाच काय म्हटलं जातं, ग्राफ्टिंग म्हटलं जातं. ओके, नाउ दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ ग्राफ्टिंग, whereas budding is also called as a bud grafting. आणि ज्यावेळेस काय करतो आपण की एखादा बर्ड असतो, ठीक आहे, एखादा दुसऱ्या प्लांटचा बर्ड, एखादा प्लांटचा बर्ड घेतला आपण, म्हणजे कळी घेतली आणि दुसऱ्या स्टॉकला आपण त्या लावली,
तर त्यालाच याला काय म्हटलं जातं, बड ग्राफ्टिंग म्हटलं जातं. ओके, म्हणजे काय की इथे पण सुद्धा काय आहे, स्टॉक आहे, म्हणजे एक रूटेड प्लांट आहे आणि दुसरा काय आहे, दुसऱ्या प्लांटचा आपण बड घेतला एक. ठीक आहे, तो बड कुठे लावला, आपण इथे जॉईन केला, या स्टॉकला जॉईन केला. हा बड आपण आता स्टॉकला जॉईन केलेला आहे, म्हणूनच याला काय याला म्हटलं जातं बड ग्राफ्टिंग, किंवा त्याला काय म्हटलं जातं, बड ग्राफ्टिंग. बडिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बड ग्राफ्टिंग. तर एक्झाम्पल आहेत याचे, दॅट इज द ॲपल, पियर आणि रोज. ॲपल, पियर आणि रोजमध्ये आपण काय करू शकतो, हे ग्राफ्टिंग करू शकतो आणि त्याच्यामुळे नवीन नवीन व्हेरायटीज आपल्याला, नवीन नवीन प्रकारचे जे रोजचे जे वेगवेगळे कलर्सचे जे फ्लावर्स आहेत ते आपल्याला या ग्राफ्टिंगमुळे पाहायला मिळतात. ओके, नाउ दिस इज ऑल अबाउट द ग्राफ्टिंग. त्याच्यानंतर थर्ड आहे, दॅट इज द टिश्यू कल्चर. ओके, टिश्यू कल्चर काय आहे, इट इज द मेथड बाय विच स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन इन मेनी प्लांटलेट्स. ओके, तर स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू हे काय केलं जातं, केअरफुली ग्रोन केले जातात टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स. त्यालाच काय म्हटलं जातं, टिश्यू कल्चर म्हटलं जातं. तर या टिश्यू कल्चरमध्ये काय केलं जातं, ग्रोथ ऑफ टिश्यूज ऑर सेल इन आर्टिफिशियल मीडियम. म्हणजे जे टिश्यू आहे किंवा सेल्स आहे हे आर्टिफिशियल मीडियममध्ये ग्रो केलं जातं फ्रॉम द पॅरेंट ऑर्गॅनिझम. जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यापासून टिश्यूज घेतले जातात किंवा सेल्स घेतले जातात आणि ते आर्टिफिशियल मीडियममध्ये त्यांचं ग्रो केलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, मायक्रो प्रपोगेशन. ओके, तर ही जी मायक्रो प्रपोगेशन त्यालाच काय म्हटलं जातं, टिश्यू कल्चर म्हटलं जातं. तर मायक्रो प्रपोगेशनमध्ये या स्टेप्स होतात की टिश्यू सॅम्पल हे काय केलं तर स्क्रॅप. आता हे जे आहे हे लीफ आहे एखाद्या प्लांटचं, तर याच्यापासून एक टिश्यू घेतला किंवा सेल्स घेतले आपण पॅरेंट प्लांटपासून, स्क्रॅप केले म्हणजे काढून घेतले काही टिश्यू आणि ते कुठे केले, इट इज अ प्लेस इन अगार ग्रोथ मीडियम हॅव्हिंग द न्यूट्रिएंट्स. ओके, तर ही पेट्री डिश आहे, या मीडियममध्ये काय आहे, अगार आहे, अगार मीडियम आहे ज्याच्यामध्ये काय आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, हॉर्मोन्स आहेत. तर हे स्क्रॅप केलेले टिश्यूज आपण कुठे टाकले, या अगार ग्रोथ मीडियममध्ये टाकले, ज्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे हार्मोन्स आहेत किंवा न्यूट्रिएंट्स आहेत याच्यामध्ये टाकले. त्याच्यानंतर या आर्टिफिशियल मीडियममध्ये ते ग्रो केले. ठीक आहे, काही दिवसानंतर आपल्याला काय दिसतं, आपल्याला की तिथे टायनी प्लांटलेट्स आहेत इथे तयार झालेले आपल्याला इथे दिसून राहिलेले आहेत. ठीक आहे, हे जे ग्रीन कलरचे आहेत हे काय टायनी प्लांटलेट्स काय तयार झाले आहेत, ग्रो झालेले आपल्याला तिथे काही दिवसानंतर दिसून येतात. ठीक आहे, आता हे जे टायनी प्लांटलेट्स आहेत हे कुठे केले जातात, हे प्लांटेड केल्या जातात कंपोस्टमध्ये, म्हणजे खतामध्ये काय केल्या जातात, हे जे छोटे छोटे प्लांटलेट्स आहेत हे खतामध्ये किंवा जमिनीमध्ये काय केल्या जातात, प्लांटलेट्स प्लांट केल्या जातात आणि तयार केल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला हे वेगवेगळे प्लांटलेट्स म्हणजे खूप सारे प्लांटलेट्स आपल्याला हे पाहायला मिळतात, म्हणजे ग्रो झालेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर हे असं हे काय असतं, याच याला काय म्हटलं जातं, मायक्रो प्रपोगेशन किंवा टिश्यू कल्चर म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे टिश्यू कल्चर केलं जात आहे म्हणजे काय, टिश्यूंचं कल्चर केले जात आहेत आर्टिफिशियल मीडियममध्ये आणि त्याच्यानुसार प्लांटलेट्स इथे आपल्याला मिळत आहेत आणि हे प्लांटलेट्स आपण ग्रो करू शकतो इन अ व्हेरियस कंपोस्टमध्ये किंवा जमिनीमध्ये आपण ते प्लांट करू शकतो. ओके, नाउ आजकाल हे जे टिश्यू कल्चर आहे हे कॉमनली यूज केलं जातं, हे मायक्रो प्रोपोगेशन कॉमनली यूज केलं जातं ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्ह पार्टपासून इथे प्लांटलेट्स तयार झालेले आहेत, म्हणजेच काय की ते काय आहेत, जेनेटिकली आयडेंटिकल आहेत, म्हणजे जसेच्या जसे जे जीन्स तसेच्या तसे पॅरेंट्समध्ये होते तसे न्यू इंडिव्हिज्युअल प्लांटलेट्समध्ये आलेले आहेत. ओके, नाउ दिस इज द थर्ड आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, दॅट इज द टिश्यू कल्चर. ना 3 आहेत आपल्याला स्टडीला, दॅट इज द कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. ओके, थँक्यू.